राम भाई सारेनू. अडचणीत कॉन्ट्री करून आता आम्ही उज्जैनला चाललेलो आहे, कारण महाकालचा बोलावा आलेला आहे आणि सुरुवातीला इथं भांडणं झालेले आहे गणेश माझे ते पण पैसे 23 रुपये घेऊन निघाला. याला तोड दाखव. तर फार दूर आल्यानंतर देवाच्या फाट्यावर आल्यानंतर आम्ही चहासाठी थांबलोय आणि आपला बघा कसा चहा देतो. काय केलो फ्रेंड्स. आउटफिट खूप छान आहे यांचं. हे बघा तुम्ही. He's from another state. Sorry, from another country. So look at his outfit. हाच तो माणूस ज्याचा आयफोन चोरीला गेला. पेमेंट करा ना. चला आला. ट्रोलिंग चालू आहे बोल. भरपूर साऱ्या अंतरानंतर परत एकदा 30 स्टॉप झालेला आहे, कारण परत एकदा थांबायचे उचित होते. उज्जैनला जाताना स्टॉपच घेत जाणार आहे आम्ही. बाकी पाणी पित राहा, हायड्रेट राहा. इथं सगळे आपले भाऊ लोक एकदम निवांत आराम चालू आहे. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. चिल मोड मध्ये. यस. ब्लॉग पोस्ट सोडून द्या, मी लगे आमच्या इकडे व्हायरल करून टाकतो तुमची पोस्ट. असंच ट्रिप मध्ये आम्हाला आमचे मित्र भेटलेले आहेत आणि ते त्यांच्या अँब्युलन्सचं सांगणार आहेत. सांग भोसले ॲम्ब्युलन्सचे सर्व. अरे ऍड्रेस सांग कुठं. ॲड्रेस गंगापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मरायचं असं ऍक्सिडेंट व्हायचा तुम्हाला माहिती असं होणार आहे. कुठले पण मडे मुडे सगळं उचलत येईल आणि झटपट आणि झटपट उचलण्यात येईल आणि झटपट सेवा आहे. झटपट 24 तास सेवा. पहिलं तर आपले मराठी मुलं आहे आणि नवीन करायला 100% यांना support करायला पाहिजे. उद्योगात त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं फास्ट येतील त्याच्यापेक्षा जास्त फास्ट नाही. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आधी तुम्हाला जर असं वाटलं ऍक्सिडेंट कुठं होणार आहे, ऍक्सिडेंटच्या ठिकाणी ते येऊन थांबतील. पडल्या घेऊन जाऊ लगेच झटपट सेवा आहे. अरे 10:30 वाजता ऍक्सिडेंट झाला. शेवट डायरेक्ट शेवट 3 ते 4 मिनिटात गाडी इथून तिथं. 4 मिनिटात गाडी इथून तिथं. पेशंट माझं म्हणणं काय आहे, आपले मराठी पोर आहेत. बायकीकडे टाइमपास करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी करू राहील याला महत्व आहे. आपलं जे हे फ्री आहे, बोर आपली जाहिरात आहे, बस हेच महत्वाचं आहे. आमचे चौथे पार्टनर म्हणजे वीरेंद्र दादा पण आता आलेले आहेत आणि परत एकदा स्टॉप झालेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या घरात. तिथं स्टॉपमध्ये खरी मजा आहे आणि इथे सगळं सुमसाम आहे, म्हणून आम्हाला चोर कुणी घोषित करू नये, फक्त एवढी विनंती. तसा गणू दिसतो चोरावानी, पण चालू राहतं. आतंक दूसरा नाम बाबू भाई. तर आताची जबाबदारी गणेश दादाकडे कॉपरेट येणार आता. आणि मी साईडला वाचणार आहे, कारण मी त्याच्या रथाचा सारथी आहे. यो आहे ना जळतो माझ्यावर. आता मी याला म्हटलं इथं व्हिडिओ शूट करायचा, यो आता 40गाव घाटात शूट करायचंय. तिथं लाईट कोच देणार आहे. गणेश शेट उत्तर द्या. गणेश शेट मोबाईलला खूप मोठा टॉर्च. अरे बापरे. गणेश शेट आपला मोबाईल चोरीला गेलाय, विसरू नका प्लीज. चौथी टीम सक्रिय आहे. आणि मित्रांनो या ब्लॉग मध्ये काय आम्ही मोबाईल शोधायला नाही चाललेलो,
आम्ही देवाच्या दर्शनाला चाललेलो आहे तर जेणेकरून गणेश शेठचा मोबाईल भेटा साकडं घालणार आहे देवाला प्रार्थना करणार आहे देवाला. लोकांचं नाही आणायचं गणेश शेठ आपल्याला आपला आणायचं. सर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? ते शांत येत खूप जास्त त्यांचं म्हणणं शक्यतो ते पाठ सांगतात. कुठल्या प्रकारचे पाठ राहिले आणि इथं आम्ही कॅमेरा वगैरे सगळे हत्यार सोबत घेऊन चाललेलो आहे. हत्यार म्हणजे तेच संघ त्याच्या ब्लॉगिंग साठी कामाला येतात ते. तर मित्रांनो नक्की ब्लॉग बघा आणि असा जीवनाचा आनंद घ्या. जास्त टेन्शन घेऊन कोणाचं भलं नाही झालेलं, उद्या काय होईल परवा कसं झालं विचार नाही करायचा. जशी आपली परिस्थिती तसा मजा घ्यायची जिंदगीचा. फक्त मजा घेताना दुसऱ्याला त्रास होणार नाही याची पण काळजी घ्यायची. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हे बघा असे पोलिस दिसले तर गाडी साईडने काढून लवकर निघून जायचं बस. या गोल्डन लाईन्स मला कोणीच सांगणार नाही, हे फक्त पार्ट मोठे ब्लॉग्स वरच दिसेल तुम्हाला. तर मित्रांनो परत आता पार्ट 2 साठी नक्की पार्ट मोठे ब्लॉग्सला सबस्क्राईब करून ठेवा. हा पार्ट 1 आहे आणि पुढची जर्नी तुम्हाला पार्ट 2 मध्ये दिसणार आहे, उज्जैन ब्लॉग पार्ट 2. तर नक्की पार्थ मोठे ब्लॉगला सबस्क्राईब करा. पार्थ मोठे पाटील इंस्टाग्राम चॅनलला जॉईन राहा आणि जिंदगीचा मजा घ्या बिंदास.